रोजच्या आयुष्यातली झोपताना, दिवसभर आपण जे मस्त कम्फर्टेबल अशा जे मी आज घातलेले असा नाईट ड्रेस वगैरे घातलाय, आपल्या जीन्स आहेत, कुठेतरी पटकन कामं करायची आहेत, जाऊन यायचंय, घरामध्ये आपण वावरत असताना कॉटनची असलेली रोजची चड्डू. येस. त्याचं पर्सेंटेज काय असलं पाहिजे फॅब्रिकचं तर 95% कॉटन असलं पाहिजे किंवा 90%. पण 5 ते 10% त्याच्यामध्ये स्पॅन्डेक्स किंवा लायक्रा चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो त्याचा जो साईडचा असा हा पट्टा असतो आपला जो बरोबर आपल्या मांड्यांच्या वरती येतो, बाजूला कमरेमध्ये येतो, तो अजिबात असा छोटा असता कामा नये. त्याचं कारण सांगते, तो असा रोल ऑन होतो. म्हणजे आपण वावरत असताना तो वरच्या वरच्या बाजूला सरकत जातो आणि त्याची अशा पद्धतीनं छोटीशी गाठ होते आणि मग ती अशी आपल्याला इथे कमरेमध्ये रुतू शकते, कारण आपण भरपूर दिवसभरामध्ये काम करत असतो. म्हणून अशा पद्धतीची जी चड्डू आहे, तुम्हाला दिसतंय साईड बँड्स बघा. हा जो बाजूचा कापड आहे, पट्टा आहे, तो केवढा मोठा आहे, मागच्या बाजूने पण बघाल. तिसरी गोष्ट म्हणजे याचा हिपचं कव्हरेज भरपूर आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे जी बघायला पाहिजे, हाय वेस्ट असायला पाहिजे. त्याला हाय राईज असं म्हणतात. मी त्याचं कारण सांगते. काहींसाठी हाय राईज चड्डू म्हणजे पूर्णपणे बऱ्यापैकी ओटीपोट छान कव्हर होईल अशी थोडीशी अनकम्फर्टेबल असू शकते. पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची कॉटन घेता तेव्हा ती अजिबात अनकम्फर्टेबल होत नाही. एक. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण खातो, पितो, इकडे तिकडे बसतो, उठतो, त्या वेळेला थोडासा जो पूच बाहेर येतो, म्हणजे थोडंसं पोट छान असं बाहेर आलेलं असतं. अशा वेळेला जेव्हा आपण रोजच्या आयुष्यातल्या चड्डू घालतो, तेव्हा ती छानसं ओटीपोट तरी किमान कव्हर करून थोडीशी वरच्या बाजूला जेव्हा सुरू होते आणि हिपला सुद्धा मागच्या बाजूनं भरपूर कव्हर करते, तेव्हा आपल्याला मॅक्सिमम कम्फर्ट मिळतं. माझ्यावरती विश्वास ठेवा, स्वस्तात घ्यायचे म्हणून पॉलिस्टर, मिक्स्ड काहीतरी कॉटन ब्लेंड वगैरे अशा नावाच्या किंवा फॅन्सी दिसायला पाहिजे. कशाला? रोजच्या आयुष्यातली चड्डू ही मॅक्सिमम सिम्पलेस्ट, बोरिंग आणि साधी असली पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतो.